नमस्कार, मी अमोल नेहे पाटील, हायड्रोपोनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर. आज आपण रवींद्र पल्लाळ यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत. तर त्यांनी आपले काही प्रोडक्ट वापरलेले आहेत. ई-पॅराटॉनिक असेल, लांबीसाठी काही प्रोडक्ट असतील, तर आपण त्यांच्याकडून आज थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर तुम्ही कशा प्रकारे काय नियोजन केलं होतं? आता ही मला इथं जवळजवळ मी मोजली आहे, 40-42 साईज दिसते आहे तुम्ही. बरोबर. तर खरडसाठी तुमचं नियोजन कसं होतं? सगळ्यात महत्त्वाचं याची खरड आहे 23 एप्रिलची खरड होती आणि पाऊस पण भरपूर झालेला आहे. त्यासाठी आम्ही गर्भधारणेसाठी हायड्रोपोनिक रिसर्च सेंटरचे ई-पॅराटॉनिक याचे 4 स्प्रे घेतलेले आणि प्लस 15 ते 20 दिवसाला आम्ही मायक्रोटनचे स्प्रे पण कंटिन्यू चालू ठेवले. तर ते असं लक्षात आलं की त्यात गर्भधारणा पण चांगली झालेली आहे आणि माल पण चांगला निघाला आहे. अच्छा. आणि ई-पॅराटॉनिकचे तुम्ही स्प्रे कसे घेतले होते? किती दिवसाच्या अंतराने घेतले होते? कोणत्या स्टेजला घेतले होते? असं समजा की सरासरी आम्ही सबकेन झाल्यानंतर स्प्रे चालू केले. अच्छा. तर 8-8 दिवसाच्या अंतराने स्प्रे घेत गेलो. 3 ते 4 स्प्रे घेतलेले. आणि स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवले, किंवा आत्ता मालामध्ये आणि इथून मागचे जे तुमचे वर्ष होते त्यांच्या मालामध्ये कसा फरक जाणवतो? नाही, आता बऱ्याच ठिकाणी बाहेर जर बघितलं ते माल नाहीच आहे बागांवर. तर आम्ही एक लक्षात घेतले की नंतर आम्ही अभ्यास केला की आपल्या बागाला कशावरनं माल आला असेल, कशामुळे माल आला असेल. तर जेव्हा आम्ही चेक केलं तर बऱ्यापैकी आमचे ई-पॅराटॉनिकचे स्प्रे गेले होते. त्याच्यानंतर थोडेफार दुसरे पण गेले होते, पण मग याचे जे बघितलं आम्ही तर हेच आमचा फोकस होता की 4 स्प्रे गेलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आमच्या प्लॉटला सबकेन नाही आहे, मेनकेनचा प्लॉट आहे, तरी पण माल चांगला निघाला आहे. आता हे घडाची जी लांबी दिसते, हो, त्याच्यासाठी तुमचं काय नियोजन केलं होतं तुम्ही? घडाच्या लांबीसाठी आम्ही फर्स्ट डिपला हायड्रोपोनिकचा जोमदार म्हणून वापरलेलं आहे. तर जोमदारमुळे लांबी पण छान भेटली आहे. आणि त्यानंतर लॉंगेशनसाठी हायड्रोपोनिकचं जे हाय पॉईंट येत आहे तर सेकंड डिपसाठी आम्ही वापरलं आहे. तर त्याच्यानंतर आम्हाला पॉईंट पण छान भेटला आहे त्याच्याने. ओके. प्लॉटला क्रॅकिंग तर कुठं दिसत नाही आहे, मागच्या आठवड्यात पाऊस झालेला. हो, बरोबर आहे, झाला आहे ना. मग तुम्ही ते क्रॅकिंगचं नियोजन कसं केलं होतं? आम्ही क्रॅकिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचं तर अगोदर झाडाला पाणी पण दिलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण कल फ्री म्हणून जे हायड्रोपोनिकचं प्रोडक्ट येत आहे त्याचे आपण स्प्रे घेतला आहे. तर त्याच्याने क्रॅकिंग कुठेही दिसली नाही आम्हाला. बरोबर. म्हणजे कल फ्रीचे तुम्हाला रिझल्ट तिथे पण चांगले दिसले आम्हाला. अच्छा. आणि ई-पॅराटॉनिकचे जे स्प्रे तुम्ही मगाशी बोलले ते कोणत्या स्टेजला घेतले होते, कसे घेतले होते, काय परिस्थिती होती? जनरली पॅराटॉनिकचे स्प्रे तर आपण सबकेनच्या नंतरच घेतो, पण आपला प्लॉट मेनकेन असल्यामुळे आपण 7 ते 8 पानापासून स्प्रे सुरुवात केली ते 8 ते 10 दिवसानंतर आपण स्प्रे घेत राहिलो आहे. अच्छा.